झी 24 तास एक पाऊल पुढे। गंभीर वातावरणाला चिरत जाणारी जवानांची कमांड आणि घोड्यांच्या टापाचा आवाज यामुळे राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांच्या या रेजिमेंटकडे साऱ्यांचंच लक्ष असतं। त्यातही या जवानांचा गणवेश खूप खास आहे, कारण तो आठवण करून देतो नेपोलियनच्या सैन्याची। जवानांच्या लष्करी गणवेशापासून ते हत्यारांपर्यंत साऱ्यांमुळेच फ्रान्सच्या सैन्याचा रुबाब सर्कन नजरेसमोरून तळून जायल्याशिवाय राहत नाही। 150 सालापासून चालत आलेल्या या रेजिमेंटच्या जवानांच्या वर्दीत काळानुसार बदल झाला नाही, ही गोष्ट त्या रेजिमेंटचं वेगळेपण अधोरेखित करते। अगदी सुरुवातीच्या काळापासून उबदार असे लांब कोट, घोडेस्वारांची लष्करी वर्दी, नेपोलियन स्टाईलचे लांब बूट आणि पगडीवजा टोपी हे या रेजिमेंटच्या पेहरावाचं वैशिष्ट्य। संचलनाच्या समारंभात सहभागी होताना या जवानांकडे असणारे भाले आणि वैशिष्ट्यपूर्ण तलवारी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात। रेजिमेंटच्या याच पेहरावामुळे जाट, राजपूत आणि शीख तरुणांचा याकडे ओढा असतो। या रेजिमेंटच्या जवानांची 6 फुटाची उंचीही या वर्दीला एक रुबाब मिळवून देते। रेजिमेंटच्या जुन्या छायाचित्रावरून हे स्पष्ट होतं की आजही या जवानांनी इतिहासाचा वारसा जतन केलाय। या संपूर्ण वेगळ्या अशा ड्रेसचा मान राखणे आणि त्यांची निगराणी करणं ही या रेजिमेंटमधील जवानांची सर्वात मोठी जबाबदारी असते। क्योंकि ये हम लोग एक देश के राष्ट्र को प्रसिद्ध करते हैं। राष्ट्रपति का नाम हमारे साथ जुड़ा हुआ है, इसलिए उनकी मान मर्यादा और उनके गौरव को प्रसिद्ध करने के लिए हमें अपनी ड्रेस को काफी मेहनत से तैयार करना पड़ता है। या लष्करी वर्दीचा पसारा एवढा मोठा असतो की काही वेळेला हा वेश परिधान करताना दुसऱ्या जवानाचीही मदत घ्यावी लागते, कारण राजे महाराजांशी नातं सांगणाऱ्या या वर्दीचा सरंजाम अगदी तसाच असतो। ज्याप्रमाणे शीख, राजपूत आणि जाट यांच्या पगडीतलं वेगळेपण हे निरखून पाहिल्याशिवाय समजत नाही, तसंच या वर्दीच्या वैशिष्ट्यांसाठीही निरखून पाहणं महत्त्वाचं बनलंय। कि पीवीजी के अंदर 3 मार्शल कौमों को लिया गया है, सिख, जाट और राजपूत। ये पगड़ियां तीनों को प्रेजेंटेशन को शो करती हैं। जैसे आप मेरी पगड़ी देख रहे हैं, ये राजपूत कास्ट की पगड़ी है। जैसे मेजर की पगड़ी आप देख रहे हैं, ये जाट कास्ट की पगड़ी है। और सरदार सभी सेरेमोनियल ड्रेस पहनते ही उसी टाइम पगड़ी बांधते हैं। या प्रचंड मेहनतीला खऱ्या अर्थानं रंग चढतो तो परदेशातील पाहुणे आणि राजदूतांना रायसिना हिल्सवर या वर्दीतील जवान सलामी ठोकतात, तेव्हा संपूर्ण भारतीय लष्कराच्या कडक शिस्तीची झलक साऱ्या जगाला अनुभवायला मिळते। राष्ट्रपतींच्या या अंगरक्षकांसाठी केवळ समारंभात सलामी आणि संचलन एवढंच काम सीमित म्हणून लढाईचा सराव करावा लागतो। हा सराव त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो, कारण या रेजिमेंटमधल्या प्रत्येक जवानावर जबाबदारी असते ती देशाच्या राष्ट्रपतींच्या सुरक्षेची। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।